अगं तुला एक सांगतो. बघ ना, अगं पाऊस नसतानाही, अगं पाऊस नसतानाही ढगातून वाहतात धारा. पाऊस नसतानाही ढगातून वाहतात धारा. आणि खरं सांगू संगीता, अगं तुझ्या माझ्या मिलनासाठी संपूर्ण निसर्गात झुकला होता. संपूर्ण निसर्गात झुकला. अगं मी काय म्हणतो माहिती, अगं तुझ्या माझ्या प्रेमासाठी तुझं रूप गोजिरे पाहून सजनी अगं फिर फिरती माझे मन. तुझं रूप गोजिरे पाहून सजनी अगं फिर फिरती माझे मन. तू फुल राणी गमाजी सकाळी अरे पिलता राणी गमाजी सकाळी
माणूस गोड आहे. मग खरंच किती कौतुक करावं तुमचं. चल आता आपण जायचं. कुठं आपण जायचं? चल नंतर सांग. स्वयंपाक झाला की नाही? अगं मला कामावरती जायला उशीर होतोय. अगं मला डब्बा हवा आहे ग. काय चालू हो मला झोपू द्या ना. म्हणजे काय अजूनपर्यंत तू झोपूनच आहेस म्हणायची? मला झोप येत आहे, मला झोपू द्या. अगं वा वा ग वा. अगं 8 वाजायला आले आणि वरून तू म्हणतोस की माझी झोप झाली नाही. अगं तुला बदलायला पाहिजे. अगं तू विसरून जा, तू एक श्रीमंत घराण्यातली मुलगी होतीस. तू आज एका गरीब घराण्यातली सून आहेस. काय झालं तुम्हाला बोंबलायला? अगं काय झालं म्हणून तू विचारतेस का मला? अगं बघ ना टाइम किती झालाय. मी किती झोप लागली होती मला तेवढ्या झोपेतून मला उठवून टाकले तुम्ही. अगं मला डब्बा हवा आहे डब्बा. माझं नाव संपूर्ण मोडच तुम्ही ऑफ केलंय नाही का? अगं हे वेडी वगैरे तर नाहीस ना? अगं तुला टायमाचं काही बंधन वगैरे आहे की नाही? अगं हे बघ, मला कामावरती जायचं आहे आणि मला डब्बा हवा आहे. स्वयंपाक झालाय की नाही? तुम्हाला कामावरती जायचं होतं तर मला अगोदर सांगलं नाही पाहिजे का? अगं बायकोला काय सांगायचं असते? अगं जेव्हा नवरा कामाला जातोय ना, एक बायकोचा कर्तव्य म्हणून नवऱ्याला डब्बा बनवून द्यायचा असतो. काय का आता काय रात्रीच्या त्या ज्वारीच्या भाकरी उरल्या आहेत त्या घेऊन जा. आता तुमच्या या खोपडीमध्ये काय आहे नेमकं बनवायचं असं? ठीक आहे, जे असेल ना ते घेऊन ये. कारण आज मला उशीर होत आहे, त्यामुळे तुझ्यासोबत बोलायला वेळ नाहीये माझ्याकडे. अगं जा, जे काय असेल ना घरी ते घेऊन ये मला. वा रे परमेश्वरा वा. अरे काय खेळ म्हणलाच आहे तू आमच्या संसाराचा. अरे कधी माझ्या मायेला असं कधीच शिड्यांना दिलं नाही रे. अरे प्रसंगी ती उपाशी राहिली, स्वतः पाणी पिऊन दिवस काढली, पण शिड्यांना माझ्या डब्यावरती कधीच दिलं नाही रे. माझ्या बाईनं कधीच दिलं नाही. अरे देवा परमेश्वरा, अरे कुठल्या जन्माची सत्व परीक्षा पाहतोय? परमेश्वरा वा, काय खेळ पडलास रे आमच्याशी. काय खेळ पडलास. हे घ्या तुमचा डबा. हे बघ संगीता, हे बघ,
अगं तुला एकदा प्रेमाने सांगतोय. अगं प्रेमाने बोलायचं, शांत स्वभावाने वागायचं. अगं समजून घेईन ग मी. जरी तुम्हाला शिळ्या भाकरी दिलीस ना, अगं मी समजून घेईन. पण अगं तेच जर दोन गोष्टी प्रेमाने बोलली असतीस ना, फार समाधान वाटलं असतं ग या काळजाला. मला नाही बोलायचंय प्रेमानं. भलेच आहे मी तुझ्याशी लग्न करलं असं रे, पण खरा प्रेम तर मी माझ्या बाळूशीनच करते. तुला काय वाटलं रे? माझ्या पप्पाच्या मर्जीनुसार तुझ्याशी मला लग्न करावं लागलं म्हणून मी काय तुझ्यावर कधी काय प्रेम करणार का? शक्यच नाहीये. फक्त ना फक्त बाळू माझा आहे रे. मला की नाही आता माझ्या बाळूची आठवण येत आहे. माझ्या बाळूची मला आठवण येत आहे. माझं बाळू कसं असेल आता? कसं असेल माझं बाळू? कुठे असेल म्हटलं? काय करत असेल? कसं राहत असेल माझ्या विना? पण बाळा, मला तुझ्याशिवाय एक क्षण बी नाही राहू शकत रे. जर का तू मला जर दिसलं नाही ना, माझं मन ना अगदी कसं विचलित होऊन जाते रे बाळू. कशी झाली रे ताटा तुटा, कशी झाली रे ताटा तुटा.
माझा बाळा कशा अवस्थेमध्ये असेल. माझ्या बाळाची ना मला खूप आठवण येत आहे. मी त्याला आता कशी भेटू मला काही समजत नाही. हो आता कळले मला. आता मी की नाही पप्पाच्या नावाचं पत्र पाठवते आणि बाळाला तिथं बोलवून घेते मी. तेव्हाच मला माझ्या बाळाला भेटता येईल मला. बाई तुम्ही इकडं मामा तुम्ही कसं काय इकडे. हे काय सांगू बाई, मी गेलो होतो घनोटीला. कशाला गेले. त्याचा कुवाऱ्या पोरीले पोरगा झाला तर पारशासाठी गेलो. तुम्हाला पोरीला कधी पोर होताना बघितले का. अरे होत आहे ना, मला बारशाले बोलवत आहे. तो बारसा गेलो ना मी तुमच्याकडे आलो. मामा खरंच का. हो, तुम्ही गावाच्या बाहेर होता. आता तुमच्या घर हो का. हो मामा हेच माझं घर. गावाच्या बाहेर. माझं घर मामा गावाच्या बाहेरच आहे. गावाले तुमचं घर बाहेर ठेवलं. याच घरामध्ये माझ्या वडिलांनी मला इथं दिले ना. म्हणजे याच घरी दिले नाही. हो इथंच दिले मामा. बाबा तुझा बाप तर मस्त सांगत होता ना, माझा जावई वायसर आहे म्हणून. कोटचा मामा वायसर ना फायसर. 200 रुपये रोजचा कामाला जातो. हो रोजीनं जातो. म्हणून जे ह्या तुझ्या घरामध्ये तुला टाकला. तुझ्या बापाच्या सत्यानाश हो. मामा तुम्हाला काय सांगू, या झोपडीपट्टीमध्ये ना मला क्षणभर मी करमत नाही मामा. कोणाचा येतो हे गवताच्या खोपडीमध्ये कशा करमते. ह्या घरामध्ये काय बरोबर. मामा तुम्हाला काय सांगू, साधी लाईट पण नाही आहे मामा. टीव्ही नाही, पंखा नाही, काही नाही मामा. मला ना रोज मच्छर मध्ये झोपावे लागते मामा. टीव्ही न पंखा राहून का करशील. याचं लाईनच नाही तर तू चालवशील काय त्यावर. बरोबर आहे मामा तुमचं. कोणी प्रेझेंटही नाही दिलं. मामा एवढे तर सोडा पण इथं खावायला अन्न सुद्धा मिळत नाही मला. तुम्हाला महिन्याने ते अनाज नाही भेटत फुकट मध्ये. राशन कार्डही नाही. मामा तुम्हाला माहिती आहे मी ठोकड भात खात नाही. पण कधी कधी खावं लागतं. पण तो राशन कार्ड कसं नसेल तर काहीच अनाज भेटत. तेही करून घेणं नाही जमलं. मामा तुम्हाला पुन्हा माहित आहे काय यांच्या घरी या झोपडीमध्ये ना साधी गॅस पण नाहीये. गॅसही नाही. नाही मामा माझं ना रोज चुलीमध्ये फुकू 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 ना माझं सारं डोकं दुखते बघा. ते डोका तरी दुखत आहे कशी तरी वाचून आहे. समजा डोळे गेले की तू भोकून येऊन हिंडलीस. होय ना मामा बघा ना माझी कशी हालत किती पत्नी झाली. पहिलं कसे तुम्ही केळ वांग्यासारखे होते आता शेंगासारखे होऊन गेले. हो ना मामा बारीक झाली ना. मग मी आल्याबरोबरच म्हणलं बाई पोरगी पहिलं मुसरासारखी दिसे ना मुसरासारखी कशी होऊन आजच बेकार होऊन गेली पोरी. आता तुला काय सांगू. तुला काय सांगू. तुझी नेहमी आज पण करू भाडे खाणं पिणं सोडून दिलाय. खरंच मामा. तो कुठं खात आहे. तुझी आठवण करते. डोळ्याले झोप नाही, नाकाले वास नाही, कानाले आवाज नाही, जिभेले चव नाही. अशी अवस्था होऊन त्याची केस आणि पूर्ण वारून मरते का वाचते सांगणार. मामा मग आता कशी करू मी. करते ना कशी नाही. आता तू काय बा. मी आता भेटतो म्हणून आलो तर तुमची अवस्था अशी आहे. म्हणजे तुला येतं नाही राहत आहे का. मला अजिबात या झोपडपट्टीमध्ये करमत नाही मामा. कुठला तरी तुम्ही मार्ग काढून मला इथून न्या. कोणाच्या असं नाही व्हायला पाहिजे. कोणाच्या घरात नाही द्यायला पाहिजे. बरोबर नाहीये हे तुझ्या बापा जाते ना. अरे तुला इथं मुद्दा मचकर मत नसाल. मामा नाही ना मला मुद्दामून इथं करमत नाही मामा. मला लवकर घेऊन चला मामा. घेऊन कशा जाऊ बाई. मी घेऊन जाईन तर पुन्हा तुझा बाप माझ्यावर कशा कोणी नाही टाकल का. मामा तुम्हाला सांगू खरं मला माझ्या बाळाला भेटायचं आहे. लागन तर मी त्याला आहे ना कोणती तरी आयडिया.
तुला आहे ना येतं तुला नाहीच राहायचं आहे ना बिना पैशानं सोड किती करायला अजिबात मला नाही राहायचंय मामा या झोपडपट्टी तुम्ही काय कशा करतो तेव्हापर्यंत मात्र वाचून राहा कुठे जाऊन मरू नको म्हणतो 2 लाखाचं खाणं सोडून दे पण पेनं सोडू नको पाणी तरी फुट पेटचे आणि जीवन जगत जातो निघतो मग बाई बाय मामा बाय टाटा मामा अगदी मामा म्हणजे मामाच नाही का माझा आणि मला विश्वास आहे माझ्या मामावरती माझ्या बाळाला ना मला भेटायसाठी पाठवणार तो बाळ्या तुला मी भेटल्याशिवाय आणि तू मला भेटल्याशिवाय दोघांना नाही करमत रे आम्हाला मामावर माझा पूर्णपणे अधिक विश्वास आहे मामा पाठवणार बाळ्याला माझ्या असं यांचं नेहमी सारखं असं आणि गावामध्ये गेले का कधी घरी परत याचं नावच नाही आणि यांच्यासाठी मला नेहमी वाट बघत राहावं लागते आणि यांची आंघोळ कधी व्हायची आणि कपडे कधी धुवायचे मला काहीच समजत नाही का आणि शेतावर सुद्धा डब्बा न्यायचा आहे अगं बाई कधी येणार मनाचे किती वेळ वाट बघायचं यांचं फसले ग बाई मी आता अगं वाट बघायचं काहीच कारण मी आलोय ना पण आतापर्यंत गेले तरी कुठे तुम्ही गावात नाही जायचं का अहो जायचं पण टायमानुसार यायचं ना सगळं टाइम किती झाला आलोय ना म्हणजे तुला असं वाटतंय की सारखा तुझी आंघोळ झाली हो माझी झाली आहे म्हणजे तुला असं वाटतंय की मग तुझ्या अवती भवती सारखा फिरायला पाहिजे नाही कसं हो रे सारखा म्हणजे मला दुसरे कामच असं कसं चालणार मला थोडं समजून घे ना हो पण सारखं काय बोलायचं आहे मला घरचे काम नाही का आणि हो तुम्हाला सांगून ठेवली आणि प्रत्येक वेळी असं चालणार आहे तुमचं किती वेळ तुमची वाट बघत राहायची आणि तुमच्यासाठी माझी संपूर्ण कामं बाजूला राहून गेली आता आलोय ना मी तुझ्या अवती तुझ्या भवती फिरे सारखा तुझ्या भवती फिरे सारखा
सारखा सखे चेहरा तुझा मोगरा सारखा तुझ्या भवती फिरे भोवरा सारखा तुझ्या भवती फिरे भोवरा सारखा सखे चेहरा तुझा मोगरा सारखा सखे चेहरा तुझा मोगरा सारखा सखी चेहरा तुझा मोगरा सारखा सखी चेहरा तुझा मोगरा सारखा तुझ्या भवती फिरे भोवरा सारखा तुझ्या भवती फिरे भोवरा सारखा सखी चेहरा तुझा मोगरा सारखा सखी चेहरा तुझा मोगरा ये ना तो आणि मी जा